महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या गोलक्लब येथे आभार प्रदर्शन कार्यक्रमाला येणार असल्याने नाशिकमधून पदाधिकाऱ्यांनी त्यांची जंगी स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी आपापल्या बॅनरबाजी करताना दिसून येत आहे। तसेच इगतपुरी तालुक्यातील शिवसेना नेते संपत काळे यांनी देखील इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी दिसून आली आहे। तसेच उद्या नाशिकच्या गोलक्लब येथे सायंकाळी 6 वाजता आभार प्रदर्शनच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने इगतपुरी तालुक्यातून असंख्य कार्यकर्त्यांचा ताफा राहणार आहे। यावेळी शिवसेना नेते संपतराव काळे, माजी आमदार काशीनाथ मेघाळ, माजी आमदार पांडुरंग गांगुळ, रघुनाथ तुकडे, रोमणे पाटील, देविदास जाधव, गुंजाळ पाटील, मोहन बरे असंख्य कार्यकर्ता इगतपुरी तालुक्यातून नाशिकला गोलक्लब येथे येणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संपत काळे यांनी दिली आहे। संपतराव संतू काळे, इगतपुरी तालुका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, शिवसेनेचा माजी तालुका प्रमुख। आज गोल क्लबला नामदार दादा भुसे साहेब, भाऊ चौधरी, विजयाप्पा करंजकर, अनिलजी डिकले, खासदार हेमंतप्पा गोडसे, विजयाप्पा करंजकर यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी गोल क्लबला मुख्यमंत्री साहेबांचा आभार दौरा 14 तारखेला नाशिक नगरीमध्ये येतात। त्या दृष्टीनं या ठिकाणी कशा प्रकारे जनता आली पाहिजे, कार्यकर्ते आले पाहिजे, प्रत्येक गावातून अशी चर्चा झाली। त्या दृष्टीनं आमच्या इगतपुरी तालुक्यातून 5 ते 7 हजार कार्यकर्ते या कार्यक्रमाला महिला आणि पुरुष उपस्थित राहतील। इगतपुरी तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते शिवसेनेच्या बाजूनं कशा निवडणुका लढवतील याची व्यूहरचनेच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा झाली। निश्चितपणे शिंदे साहेबांचं नाशिकच्या वतीनं स्वागतही होणार आहे आणि विधानसभेला जे आपल्या महायुतीला मोठं यश संपादन केलं त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेब आभार दौऱ्यासाठी जनतेच्या येणार आहे। तर भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आपल्या नाशिक नगरीत होतोय। इगतपुरीकरांची त्यासाठी मोठी साथ राहणार आहे। सर्वात जास्त कार्यकर्ते आणण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहे। आमचे माजी आमदार, आमचे तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते आम्ही ह्या नियोजनासाठी कटिबद्ध आहोत।